महाशिवरात्रि आई, सुखों की रात्रि आई, मगन मन डोले रे, कहूँ बम बोले रे, बम बम बोले रे, कहो बम बोले रे. मित्रांनो, या गाण्यावरून आपल्या लक्षात आलंच असेल आजचा हा व्हिडिओ कशाशी संबंधित आहे. अगदी बरोबर ओळखलं, महाशिवरात्री. मित्रांनो, महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे आणि हा सण भारतभर साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी शिवाने तांडव नृत्य सादर केले. तांडव नृत्य एक वैश्विक नृत्य जे निर्मिती, संरक्षण आणि विनाश यांचे चक्र दर्शवतो. भगवान शिवाचे भक्त या दिवशी त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात आणि विविध विधी आणि प्रार्थना करतात. महाशिवरात्रीची कथा हे भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या देवमिलनाचा उत्सव आहे, ज्याला सृष्टीचे मूळ मानले जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान शिव हे वाईटाचा नाश करणारे आणि पवित्रता, सत्य आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे. महाशिवरात्री, ज्याला शिवाची महान रात्र म्हणूनही ओळखले जाते, हा भगवान शिवाच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जाणारा एक महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे. महाशिवरात्री हा एक मोठा सण आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि महाशिवरात्रीच्या कथेमध्ये अनेक भिन्नता आणि व्याख्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची कथा, तिचे महत्त्व आणि या शुभ दिवसाशी संबंधित विधी आणि परंपरा जाणून घेणार आहोत. माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजामध्ये महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्री असे म्हणतात. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा फार मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात, अशी आख्यायिका आहे, अशी आपली परंपरा आहे. उत्तर भारतामध्ये हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्यामध्ये हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये येतो. संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथामध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी, असे या व्रताचे स्वरूप आहे. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप दिला जातो. त्यानंतर शिवाला अत्याधिक प्रिय अशी धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथाही महाराष्ट्रामध्ये आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक भाविक उपवास करतात. काही भक्त फक्त दूध आणि फळे असाच आहार घेतात. प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात. त्यामध्ये खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात. शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतामध्ये भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात. काही जण दुधामध्ये सुकमेवा वाटून करतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धती प्रचलित आहे. त्याला आपण थंडाई असे म्हटले जाते. मित्रांनो, या दिवसाचे योगिक परंपरामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, कारण तो आध्यात्मिक साधकाला भरपूर संधी देतो. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यातून पुढे गेले आहे आणि आज ते अशा टप्प्यावर पोहोचले आहे की ते आता दाखवू शकते की आपण सध्या जीवन, पदार्थ आणि अस्तित्व मानत असलेल्या प्रत्येक गोष्टी, तसेच ब्रह्मांड आणि नक्षत्र, तसेच केवळ एक ऊर्जा आहे जी स्वतः प्रकट होते. प्रत्येक योगीला हे वैज्ञानिक सत्य वैयक्तिक अनुभवातून खरे आहे हे माहीत असते. ज्याला अस्तित्वाचे एकत्व पाहायला मिळाले आहे त्याला योगी असे संबोधले जाते. मित्रांनो, महाशिवरात्रीची पुराण कथा आपल्याला माहीत असेलच. जरी माहीत नसली तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची पुराण कथा जाणून घेणार आहोत. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली, परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता
केवळ भगवान शिवामध्येच होती. त्यामुळे सर्व देवतांनी भगवान शिवाच्या गर्भगृहात प्रवास केला आणि संपूर्ण ग्रहाच्या संरक्षणासाठी प्रार्थना केली. विषारी विषापासून जेव्हा या समस्येने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आणि सर्व सजीवांना धोका निर्माण झाला, तेव्हा भगवान शंकराने हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवलं. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले अशी आख्यायिका आहे. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलीलामृत, महारुद्र, भजन, गायन इत्यादींचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपा प्रसाद मिळवण्याकरिता आराधना केली जाते. आणखी एक कथा महाशिवरात्रीशी संबंधित आहे. एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारलं, हे भोळ्या शंकरा, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? उत्तरादाखल भोळ्या शंकराने पार्वतीला शिवरात्री या व्रताची कथा सांगितली. एका गावात गुरुद्रोह नावाचा एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार झाला होता. त्याने त्याचे कर्ज चुकविले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधून बसला. बेल वृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकले गेलेले एक शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते. मचान बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिली गेले. एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता. तितक्यात ती हरणी बोलली, हे शिकाऱ्या, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवाची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडाआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरणी तिथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन, तेव्हा तू माझी शिकार कर. शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तिथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने तेवढ्यात धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच परत येते. यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार गमावली आहे. माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाली असतील. उत्तरादाखल हरणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईन. हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची खूप दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला. पण तो मृग 3 वाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरिणींना मारले असेल, मारण्यातही वेळ दौडू नकोस. म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे.
आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर लगेच हजर होईल. मृगाचे हे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीचे घट्टाचक्र आले. त्यांनी सर्व कथा मृगाला ऐकविली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समेत तुझ्या समोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून कधीच निसटले होते. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला होता. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे त्याच दिवशी ठरविले. मित्रांनो, ही सर्व घटना देवलोकातून समस्त देव पाहत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्ष प्राप्ती मिळाली. मित्रांनो, अशा आहेत महाशिवरात्रीच्या शिवपुराणातील कथा. महाशिवरात्री ही प्रत्येक व्यक्तीच्या आत असलेल्या आणि सर्व सृष्टीची उत्पत्ती असलेल्या अमर्याद शून्यतेच्या जाणीवेशी जोडण्याची संधी आहे. शिवाला कधी कधी संहारक म्हणून संबोधले जाते, परंतु ते सर्वात काळजी घेणारे देखील आहेत. त्यांच्या दयाळूपणाने आश्चर्यकारक आणि असामान्य रूप धारण केले आहे. परिणामी महाशिवरात्री ही 8 मार्च 2024 रोजी एक अनोखी रात्र असेल. मी आशा करतो आणि प्रार्थना करतो की आज संध्याकाळी आपण ज्या अमर्याद विस्ताराचा उल्लेख करतो ते तुम्हाला कमीत कमी थोडक्यात जाणवेल. ही तुमच्यासाठी जागरणाची रात्र असावी, चैतन्य आणि जागृतीने भरलेली असावी, केवळ जागरणाची थकलेली रात्र नसावी. श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमः. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आपणास लगेच मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यम.